नमस्कार मैत्रिणींनो, यशोदा फॅशन इन्स्टिट्यूट मध्ये मी कोमल गुंड तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर जसं की तुम्ही थंबनेल वरती बघितलंच असेल की आजचा व्हिडिओ हा आपला पेपर पॅटर्न विषयी आहे। तर ज्या ज्या महिलांनी आपल्याकडून पेपर पॅटर्न खरेदी केलेले आहेत किंवा भविष्यात करतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तर आता आपल्याला एका दिवशी खूप साऱ्या कस्टमरचे वेगवेगळे ब्लाउज द्यायचे असतात, अर्जंट ब्लाउज द्यायचे असतात। तर अशा वेळेस आपण प्रत्येक वेळेस मार्किंग करण्यामध्ये आपला खूप सारा वेळ जाणार आहे। मग जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तुमचा आणि मेहनत पण वाचवायची असेल तर त्यासाठी आपण पेपर पॅटर्न हे काढलेले आहेत। अशा पद्धतीने आपण सगळ्या साईज मध्ये पेपर पॅटर्न अगोदर कटिंग करून रेडीच ठेवलेले आहेत। म्हणजेच बघा एकदम 28 साईज म्हणजे ते मोठ्यात मोठी 44 साईज पर्यंत हे पेपर पॅटर्न आपण काढलेले आहेत। 2-2 इंचाच्या फरकाने म्हणजेच 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46 आणि 44 पर्यंतच आहे। आणि जर समजा तुम्हाला तिथून पुढे जास्त पण साईज आली तर त्यावेळेस मात्र तुम्हाला पेपरवरती मार्किंग करून कटिंग करावं लागेल, जे की आपण त्याच्यावरती पण आपण खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत। तुम्ही साईज नुसार त्यांच्या मार्किंग करून करू शकतो। कधी जेव्हा तुमच्याकडे जास्त 45 पेक्षा जास्त साईज असेल त्यावेळेस, पण त्याच्या जर आत साईज आलेली असेल तर त्यामध्ये तुम्ही करू शकता ऍडजस्ट। आता समजा बघा या ठिकाणी मी इथं 42 साईजचा फर्मा घेतलेला आहे। हा प्रिन्सेस कटचा फर्मा आहे डीप नेक मध्ये। जर तुमच्याकडे 43 साईज वाली आली तर ते साईज 43 असेल तर त्यावेळेस तुम्ही 44 साईजचा पॅटर्न वापरू शकता। कारण जर लूज झाला तर तुम्ही त्या ठिकाणी अर्धा इंचाची शिलाई जर मारून फिटिंग करू शकता, परंतु कमी साईज घ्यायची नाहीये। आता समजा 41 साईज असेल तर तुम्ही 42 साईज वापरू शकता, त्यामध्येच तुम्हाला आणखी थोडीशी फिटिंग जास्त करायची आहे। तर अशा पद्धतीने तुमची मध्ये आधी जरी साईज कुठे असले तरी सुद्धा तुम्ही ह्या पॅटर्न वरून ऍडजस्ट करू शकता। तर हे झालं साईज नुसार पेपर पॅटर्न तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर असे पेपर पॅटर्न आपण 4 वेगवेगळ्या ब्लाउज मध्ये आपण काढलेले आहेत। बघा प्रिन्सेस कट आता आपल्याकडे खूप ट्रेंड मध्ये आहे। प्रिन्सेस कट डीप नेक मध्ये म्हणजेच पुढचा गळा डीप, पाठीमागचा पण गळा डीप। त्याचबरोबर प्रिन्सेस कट पॅक नेक, दोन्ही गळे पॅक असल्यानंतर, आणि त्याच्यानंतर कटोरी ब्लाउज आणि फोरटक्स ब्लाउज, हे 4 मेन जे ब्लाउज आहेत आपल्याकडे चालणारे। तर ह्या 4 ब्लाउज मध्ये आपण सगळ्या साईज मध्ये पेपर पॅटर्न हे आपले काढलेले आहेत। तर आता हे पेपर पॅटर्न कसे यूज करायचे, कारण ह्याच्यामध्ये दिल्याप्रमाणे प्रत्येकाला शोल्डर 3.5 इंचाचीच आवडेल असं नसतं। कोणाला 2.5 इंचाची आवडते, कोणाला 2 इंचाची शोल्डर लागते, कोणाचा गळा कमी असतो, कोणाला जास्त आवडतो, मग किंवा कोणाला हाईट कमी आवडते, जास्त आवडते। तर हे सगळे छोटे मोठे जे बदल आहेत तर ते तुम्ही कशा पद्धतीने करू शकता, तर त्याच्यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। तर हे सगळ्या ब्लाउज मध्ये आपण कसे चेंजेस करू शकतो हे आज आपण डिटेल मध्ये शिकणार आहोत। तर सगळ्यात आधी आपल्याला मार्किंग करत असताना कपड्यावर अस्तरवरतीच मार्किंग करायचे आणि अस्तर कटिंग करून नंतर आपण मेन कपडा कटिंग करायचा असतो। तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने मी ही जी अस्तरची जी डबल घडी आहे बघा, अशा पद्धतीने 2 पदरी घडी मी इथं अंथरून घेतलेली आहे। आणि ही जी साईड आहे तर ती फोल्ड बाजू आहे, म्हणजेच ऑन फोल्ड साईड आहे, आणि ही ओपन साईड आहे समोरची। तर आता प्रत्येक साईज मध्ये तुम्हाला स्लीव्ह ही मिळणार आहे। त्याच पण ही जी लेंथ आहे तर त्या लेंथ तुम्ही कमी जास्ती करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तुम्हाला 11 आवडत असेल 11, 12 आवडत असेल 12 तुम्ही ठेवू शकता। तर ही उंची दिलेली आहे। तर एक एल्बो म्हणजेच कोपऱ्यापर्यंत बाहीचा एक फर्मा तुम्हाला मिळेल आणि एक छोट्या बाहीचा पण फर्मा तुम्हाला यासोबत मिळणार आहे। त्याच बघा या ठिकाणी पाठीमागचा भाग आहे, हा पाठीमागचा भाग आहे, हा प्रिन्सेस कट आहे आणि हा फ्रंट साईडचा। जर तुमच्या ब्लाऊजला हुक पाठीमागच्या साईडला असतील तर त्यावेळेस मात्र तुम्हाला हा जो पार्ट आहे तर तो पार्ट तुम्ही कुठेही ठेवू शकता, परंतु हा जो पुढचा पार्ट आहे तर तो तुम्हाला बंद बाजूलाच ठेवावा लागेल, म्हणजेच ही बंद बाजू, तरच तुमचे हुक हे पाठीमागच्या साईडला जातील आणि पुढची बाजू पॅक असेल। परंतु जर तुम्हाला हुक पुढच्या साईडला करायचे असतील आणि पाठीमागच्या साईडला पॅक ठेवायचा असेल, हुक तुम्हाला ओपनिंग पुढच्या बाजूला ठेवायचं असेल आणि पाठीमागचा भाग जो आहे तर तो पूर्ण पॅक ठेवायचा आहे, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला हा पाठीमागचा जो भाग आहे तर तो तुम्हाला बंद बाजूच्या साईडनं ठेवायचा आहे। बघा हे अशा पद्धतीनं ही बंद बाजू आहे आणि ही पॅक साईड आहे अशा पद्धतीनं। परंतु हे जे पेपर पॅटर्न आहे तर ह्या पॅटर्नवरती पाठीमागच्या हुकासाठी मार्जिन वाढवून दिलेलं आहे, म्हणजेच हे पाठीमागच्या हुकाचं मार्जिन आहे अर्धा इंच। मग ज्यावेळेस तुम्हाला पुढे हुक करायचे असतात तर त्यावेळेस हे मार्जिन तुम्हाला कमी करायचे, म्हणजेच अर्धा इंच असं बाहेरच्या साईडला काढायचे। हे जे तुमचा कपडा आहे हा पाठीमागचा भाग बंद बाजूला ठेवायचा आहे आणि हे अर्धा इंच मार्जिन बाहेरच्या साईडला येऊ द्यायचं आहे आणि मग ह्याचं आपल्याला मार्किंग करायचं। आता बघा ह्या ब्लाऊजमध्ये हे जे कस्टमर आहे तर त्याला पुढच्या साईडलाच हुक पाहिजे आहेत ब्लाऊजमध्ये,
तर मग त्यावेळेस मी काय करणार आहे, आता पुढे हुक पाहिजे आहेत म्हणून मी सगळ्यात आधी पाठीमागचा भाग ठेवून घेणार आहे. तर आणि ठेवून घेत असताना बंद बाजूला ही साईड आली पाहिजे आपली, आणि मग ही अस्तरची घडी आतल्या साईडनं अशा पद्धतीने येऊ द्यायचे, आणि मग नंतर आपल्याला हा पार्ट जशाला तसा आखून घ्यायचा आहे. मला आखून घ्यायचा आहे सगळ्या बाजूनी. आता हे झालं पाठीमागच्या भागाचा. आता पुढचा भाग जो आहे तर तो तुम्ही तुमच्या कपडा ॲडजस्ट करत तुम्ही कुठेही ठेवू शकता अशा पद्धतीनं. परंतु तुम्हाला पुढच्या साईडला हुक करायचे, तर या ठिकाणी हुकासाठी मार्जिन केलेलं नाही. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, हा अशा पद्धतीनं पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे, आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं अर्ध्या अर्ध्या इंचावरती असं पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजेच हे जे अर्धा इंच मार्जिन वाढवले आपण, तर ते पुढच्या बाजूला हुक आणि लुकपट्टी करण्यासाठी. बाकी तुम्हाला कुठेही मार्जिन वाढवायची गरज नाही. आणि हा जो इथं कोपरा दिलेला आहे, तर तो कोपरा आपल्याला अपेक्स पॉईंटचं मार्किंग आहे ते. तर त्या ठिकाणी तुम्ही कप्स वगैरे जर तुम्हाला अटॅच करायचे असतील तर त्या पॉईंटला तुम्ही अटॅच करू शकता. ते तुमच्या बरोबर अपेक्स पॉईंटचं मार्किंग असणार आहे. तर हे मार्जिन मी इथं अर्धा इंच वाढवून घेतले. कधी ज्यावेळेस पुढची हुक करायचं असतात त्यावेळेस मात्र तुम्हाला इथं अर्धा इंच मार्जिन वाढवावं लागेल, आणि इथलं मार्जिन तुम्हाला कमी करावं लागेल. आणि ज्यावेळेस मागे हुक करायचे असतील तर त्यावेळेस तुम्ही हा पार्ट तुम्हाला ऑन फोल्ड साईडला ठेवायचा आहे. म्हणजेच तुम्हाला, आणि हा भाग तुम्ही कुठेही ठेवू शकता, ओपन साईडला पण ठेवू शकता, आणि त्यावेळेस जशाला तसा आखायचा आहे. तर आता हा झाला हुकाचा पॉईंट. म्हणजेच तुम्हाला पाठीमागे पुढे हुक कसे करायचे असतील आणि त्यावेळेस तुम्हाला काय बदल करायचा आहे, तर हे झालं त्याबद्दल. आता सुरुवातीला सगळ्यात आधी तुम्ही पण असंच पद्धतीनं आखून घेऊ शकता पार्ट जशाला तसा, आणि जे पण काय चेंजेस करायचे ते आपण नंतर करू शकतो कट करण्याच्या आधी. आता आपण काय करू, आता ह्यांची उंची या ठिकाणी आहे 16 इंच. ह्यांना ब्लाऊजची उंची 16 इंच पाहिजे. आपण आहे का चेक करूयात. बघा या ठिकाणी आहे 15 इंच आलेली आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, वाढवून घ्यायचं आहे, 16 इंच करायचं आहे. तर त्यावेळेस आपण काय करायचं, 1 इंचानी खालच्या साईडनं उंची वाढवून घ्यायची. कुठून, खालच्या बाजूने. बघा 16 इंचावरती मी इथं मार्किंग करते. म्हणजेच मी काय करताय, जर उंची तुम्हाला पार्टची वाढवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं खालच्या साईडनं उंची वाढवू शकता. सेम त्याच पद्धतीनं आपल्याला हा फ्रंट पार्ट आहे, तर ह्या फ्रंट पार्टचं सुद्धा आपल्याला खालच्या बाजूने उंची वाढवून घ्यावी लागेल. जेवढी आपण पुढे उंची वाढवली तेवढीच तुम्हाला इथं पण उंची वाढवायची. तर बघा इथंपर्यंत आपली उंची एंड झाली. आता आपण इथून खाली 1 इंचानी या ठिकाणी उंची वाढवून घेतली, म्हणजेच एवढी उंची आपण वाढवलेली आहे. सेम ह्या पार्टला पण आपल्याला काय करायचं, खालच्या बाजूने उंची वाढवून घ्यायची. आणि ह्या पण पार्टला आपण खालच्या बाजूने 1 इंचानी उंची वाढवून घेतलेली आहे. जेवढी तुम्ही, आता समजा तुम्हाला अर्धा इंच उंची वाढवायची, तर सगळ्या पार्टमध्ये तुम्हाला अर्धा इंचानी वाढवून घ्यायचे खालच्या साईडला. ह्या खालच्या बाजूने तुम्हाला वाढवून घ्यायचंय. आता हे सगळं झालं उंचीबद्दल. आता आपल्याला काय करायचं, शोल्डर कमी करायचे आहे. बघा हा जो पॅटर्न आहे तर तो आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलाय. आता ह्या ब्लाऊजचे आपण शोल्डर कमी करणार आहोत. तर बघा किती, या पॅटर्नवरती 4 इंचाची शोल्डर आहे. म्हणजे शिवून कितीची तयार होणार आहे, शिवून 3 इंचाची तयार होणार आहे. पण समजा कोणाला 2.5 इंचाची शोल्डर आवडत असेल तर मग आपण काय करायचं, ह्या आखून तर घेतलेला आहे आपण, हा पार्ट आपण साईडला घेऊ शकतो. आपल्याला 2.5 इंचाची शोल्डर पाहिजे, तर हा मोंडा आहे, मोंड्याच्या बाजूने आतल्या बाजूला मोजायचं. 2.5 इंचाची शोल्डर पाहिजे, 2.5 मध्ये 1 इंच वाढवल्यावर 3.5 इंच, तर तुम्ही इथं 3.5 इंचावरती मार्किंग करू शकता. झालं आतलं तुमचं मेन शोल्डर. आणि आता तुम्हाला हा शेप हळूहळू तुम्हाला खालच्या गळ्याला, तर अशा पद्धतीने तुम्ही शोल्डर पण, हा जो गळ्याचा शेप आहे तर तो, आणि या ठिकाणी तुम्ही गळ्याचा आकार पण बदलू शकता. तुम्हाला जो पाहिजे तो पण तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने. आणि उंची पण तुम्ही ठरवू शकता इथूनच, तुमच्या गळ्याची उंची किती आहे. बघा 9, 9.5 जेवढी आहे तेवढी इथून तुम्ही उंची टाकू शकता. आता बघा या ब्लाऊजची उंची आहे 9.5, मला 9 इंचच पाहिजे आहे, तर मी 9 इंचावरती पण मार्किंग करू शकते. मी इथं 9 इंचावरती मार्किंग केलं आणि इथे काढवी लाईन ओढली. आता इथं 3.75 आहे, तर इथं पण मी 3.75 वर असं मार्किंग केल्यानंतर इथं आपला असा हा बॉक्स तयार होतो. आता ह्या चौकोनामध्ये तुम्ही कितीही कोणत्याही आकाराचा गळा तुम्ही आखू शकता, काढू शकता. तर तुम्हाला गळ्याच्या उंचीवरून समजत नसेल तर तुम्ही सरळ ब्लाऊजचा बेल्ट पण चेक करू शकता. बेल्ट म्हणजेच ब्लाऊजची जी खालची पट्टी असते, तर ही बघा मापाच्या ब्लाऊजची तुम्ही ही खालची पट्टी पण तुम्ही चेक करू शकता किती आहे. बघा तयार 4.5 आहे, तर तुम्हाला किती मार्किंग करताना 1 इंच वाढवून 4.5 आहे, तर 5.5 वरती मार्किंग करावं लागेल. तर तुम्ही खालच्या बाजूने, आता ह्या उंची वाढवलेली आहे आपण, जिथून उंची वाढवली तिथून वर मार्किंग करू शकता. बघा इथंपर्यंत करू शकतो. म्हणजेच हे झालं गळ्याचं मार्किंग. तुम्ही अशा पद्धतीनं पण टाकू शकता. आता हे झालं गळ्याचं.
तसंच सेम तुम्ही पुढच्या गळ्याला पण तुम्ही त्याच पद्धतीनं करून घेऊ शकता. बघा हे आपण जशाला तसा पॅटर्न आखून घेतलाय. पॅटर्नवरती पण आता पाठीमागच्या साईडला आपण इथं 2.5 इंचाची शोल्डर केली आहे. तर मग इथं पण आपण 2.5 म्हणजेच 2.5 मध्ये 1 इंच वाढवल्यावर 3.5 इंच होतं. मोंड्याच्या साईडने आपण आतल्या साईडला मोजायचे, कारण गळा हा असा आहे आपला. तर मी इथं मार्किंग केले, अर्धा इंच शोल्डर कमी केली आहे. आणि आता आपल्याला ह्या शोल्डरला धरूनच गळ्याचा आकार द्यायचा. आणि इथं पण तुम्ही गळ्याची उंची कमी पण करू शकता. इथूनच तुम्ही वरच्या बाजूला इथंपर्यंत पण घेऊ शकता असंच. आणि गळ्याचा आकार पण तुम्ही बदलू शकता, कोणताही देऊ शकता. इथल्या इथंच तुम्ही असा पण आकार देऊ शकता. तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही वरच्या साईडला पण जाऊ शकता, आणि आणखी खाली जायचं असेल तर तुम्ही खाली पण जाऊ शकता. ह्या ब्लाऊजमध्ये मार्जिन आहे 1.5 इंचाचं. जर तुम्हाला कोणाकोणाला मार्जिन जास्त पाहिजे असतं तर तुम्ही 2 इंच पण ठेवू शकता. म्हणजेच तुम्ही आणखी बाहेर अर्धा इंच मार्जिन वाढवू पण शकता असंच. आणि इथं वाढवले म्हणजेच तुम्हाला ह्या पॅटर्नमध्ये पण तुम्हाला मार्जिन वाढवून घ्यावं लागेल. जर तुम्ही इथं 2 इंचाचं मार्जिन ठेवलं असेल तर तुम्हाला इथं पण 2 इंचाचं, ह्या पार्टमध्ये पण तुम्हाला 2 इंचाचं मार्जिन, हे 1.5 आहे, तुम्ही ह्यात आणखी वाढवू शकता, 2 इंचाचं ठेवू शकता. आता ह्या पाठीमागचा भाग कटिंग करून घेऊ. आता हे जे कस्टमर आहे तर ह्यांना 3 इंचाची शोल्डर पाहिजे आहे. तर आपण जेवढी आहे पॅटर्नची तेवढीच ठेवणार आहे मी. आता मी कटिंग करत आहे. तर हा झालेला आहे आपला पाठीमागचा पार्टचं कटिंग. कमी पाहिजे असेल तर पण गळ्याच्या साईडनं शोल्डर कमी करायचे, मोंड्याच्या साईडनं तुम्हाला शोल्डर कमी करायची नाही. तुम्ही गळ्याच्या साईडनं शोल्डर कमी करून गळा त्यामध्ये तुम्हाला नंतर डबल आखून घ्यायचं आहे. तर तसा गळा पाहिजे आहे आता इथं. तर मी त्यानं तुम्हाला गळ्याचा आकार आखून घेतलेला आहे. आपण याचं कटिंग करून घेऊ. तर अशा पद्धतीनं मी या ठिकाणी तुमच्या समोरच गळ्याचा आकार सुद्धा मी तुम्हाला बदलून दाखवलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीनं गळ्याचा आकार पण चेंज करू शकता. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. एक बाहीचा पॅटर्न वापरून तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाह्या कटिंग करू शकता. त्याच्यावरती पण आपण स्लीवची, म्हणजेच हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर आपण पुढचे जे व्हिडिओ आहेत तर ते पूर्ण आपण स्लीववरती म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या बाह्या कटिंग करायचं, शिवायचं कसं याच्यावरती काढणार आहोत. तर त्यामुळे ही एक फर्मा वापरून तुम्ही एकदम 5 मिनिटामध्ये कुठलीही बाही तुम्ही कटिंग करू शकता, आणि कोणत्याही साईजमध्ये. तर बघा या ठिकाणी तुम्हाला काही गरज नाही, जशाला तशी बाही आखून घ्यायची. फक्त खालच्या बाजूने तुम्हाला उंची कमी करायची आहे. कमी पाहिजे, कमी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही इथून खाली जास्त पण वाढवू शकता, तुम्हाला जेवढी पाहिजे आहे तेवढी. तर बघा सेम ह्याच पद्धतीनं प्रिन्सेस कट प्रमाणेच हा कटोरी ब्लाऊज आहे. मी कटोरी ब्लाऊजचं पण तुम्हाला सांगते काय काय चेंजेस करता येतात. तर बघा कटोरी ब्लाऊजचं कसं राहतं, कंपल्सरी आपल्याला पुढच्या साईडनंच हुक बटन असतं आपलं. पाठीमागच्या साईडला आपला भाग जो आहे तर तो पॅकच असतो. बघा मी या ठिकाणी प्रत्येक पॅटर्नवरती हे असं ऑन फोल्ड पण लिहिलेलं असणार आहे. तर हे ऑन फोल्ड साईड तुम्हाला कंपल्सरी कटोरी ब्लाऊजमध्ये ऑन फोल्ड साईडला म्हणजेच बंद बाजूलाच टाकायचे आहे कंपल्सरी पाठीमागचा भाग. आणि जे पुढचे पॅटर्न आहेत तर ते तुम्ही तुमच्या कपडा ॲडजस्ट करून कुठेही टाकू शकता. त्याचबरोबर गळा पण तुम्ही इथून कमी जास्ती करू शकता. ह्या बाजूने वर पाहिजे असेल तर तुम्ही आणखी वरती घेऊ शकता, खाली पाहिजे असेल तर खाली पण जाऊ शकता. तर हे झालं गळ्याचं. त्याच्यानंतर उंची पण तुम्ही प्रिन्सेस कटप्रमाणे खालच्या बाजूने वाढवून घेऊ शकता किंवा कमी पण करू शकता. आता त्याच्यानंतर ही शोल्डर आहे, तर ही शोल्डर पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता. बघा ह्याला जी रेडिओ शोल्डर आहे तर ती 4.5 इंचाची आहे, म्हणजे शिवून 3.5 इंच होते. जर तुम्हाला 3 इंचाची शोल्डर पाहिजे असेल तर तुम्ही इथं 4 इंचावर मार्किंग करायचं. असं 4 इंचावर मार्किंग करून आतल्या बाजूने आकार देऊ शकता. 2.5 इंचाची पाहिजे असेल तर तुम्ही 3.5 इंचावरती मार्किंग करू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही शोल्डर पण कमी जास्ती करू शकता. पॅटर्न कट करायचं नाही, तुम्हाला आधी कपड्यावरती मार्किंग आखून घ्यायचं आहे आणि मग आखलेल्या मार्किंगमधून तुम्ही वजा करायचे, मार्किंग तुमची शोल्डर वजा करायचे. आता ह्या झाला पाठीमागचा भाग. आता हे जे सगळे पुढचे पार्ट आहेत तर ते तुम्ही कुठेही टाकू शकता. आणि जर पुढच्या भागाची, आता आपण खालच्या साईडला जर पाठीमाग उंची वाढवून घेतलेली असेल तर सेम तेवढंच उंची तुम्हाला ही क्रॉस पट्टीची पण वाढवून घ्यायची खालच्या बाजूने. हे सगळे पार्ट तुम्हाला जशाला, हे 2 पार्ट जशाला तसे ठेवून आखायचे आहेत, फक्त तुम्ही क्रॉस पट्टीची उंची वाढवायची आहे. बाकी पुढच्या पार्टमध्ये चेंजेस काही करायचे नाही आहेत. जशाला तसे आखून जशाला तसं तुम्हाला शिवून काढायचं. 4 टक्स ब्लाऊजमध्ये पण सेम तसंच त्याच पद्धतीनं बघा, त्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढच्या साईडलाच हुक करायचे असतात कंपल्सरी. त्यामुळे हा पाठीमागचा भाग तुमचा कंपल्सरी ऑन फोल्ड साईडला असला पाहिजे. ऑन फोल्ड साईड कंपल्सरी तुम्हाला हा फोल्ड बाजूलाच ठेवायचा आहे. आणि पुढचे पार्ट तुम्ही कुठेही ठेवू शकता. ह्यामध्ये पण बघा या ठिकाणी हुकासाठी वगैरे सगळं मार्जिन वाढवलेलं आहे.
आणि बघा हा जो पार्ट आहे तर तो तुम्ही जशाल तसा ठेवून आखून घ्यायचा आहे. आता उंची वाढवायची असेल तर तुम्ही ह्या पार्टमध्ये पण खालच्या बाजूला उंची वाढवू शकता. जेवढी पाठीमागं वाढवली आहे तेवढीच तुम्हाला ह्या क्रॉसपट्टीची उंची वाढवायची. ह्या क्रॉसपट्टीची उंची वाढवायची. बाकी कुठेही तुम्हाला वरच्या साईडला उंचीमध्ये बदल करायचा नाही. आता हे झालं उंचीचं. शोल्डर पण तुम्ही इथून कमी जास्ती करू शकता. गळ्याचा आकार पण बदलू शकता. आणि आता आपण हे जे टक्स दिलेले आहेत तर हे टक्स कसे आखायचे आहेत फक्त बघा. ते हा आपला डबल कपडा आहे. हा आपला डबल कपडा आहे. त्याच्यावरती आपण हा 4 टक्स ब्लाऊजचा पॅटर्न ठेवून घेऊयात आणि जशाला तसं आपल्याला आखून घ्यायचं आहे. तुम्ही कुठेही ठेवू शकता. ऑन फोल्ड साईड त्याचा काही संबंध येत नाही, कारण पुढच्या साईडला आपल्याला हुक बसवायचे आहेत, ओपनिंग ठेवायचे. तर आता अशा पद्धतीनं मी 4 टक्स ब्लाऊजचा पुढचा भाग जशाला तसा मी आखून घेत आहे. अशा पद्धतीने आखून घेतलंय. आता तुम्हाला शोल्डर कमी करायचे असेल तर तुम्ही इथून कमी पण करू शकता, वाढवायचे असेल तर वाढवू पण शकता आणि तिथूनच परत तुम्ही खाली गळ्याचा आकार पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलू शकता. आता हे झालं. तर कटिंग करत असताना तुम्हाला हे टक्स कट करायचे नाहीत. तुम्हाला कटिंग करत असताना शोल्डरपासून खाली गोलगळा, तिथून खाली असं स्ट्रेट, हे असंच, इथून थोडंसं क्रॉस आणि हे बाहेरची फिटिंग इथून हा अशा पद्धतीनं तुम्हाला कट करायचं आहे. आणि हे पार्ट तुम्हाला अशा पद्धतीनं धरून हे जे आखून घेतले तिथं तुम्हाला टीप मारायचे. हे आतले टक्स तुम्हाला कट करायचे नाही तरी. आणि जर 4 टक्स ब्लाऊजचा शिलाईचा व्हिडिओ पण मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर त्या व्हिडिओमध्ये पण जाऊन तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येईल की हे जे टक्स आहेत तर ते कशा पद्धतीनं जोडायचे. हे टक्स तुम्हाला कट करायचे नाहीत. अशा पद्धतीने अशी कात्री नेऊन मध्ये असं कट करायचे नाहीत. कट तुम्हाला बाहेरूनच करायचं आहे. सरळ मी जे खडून आखलेलं आहे तर इथूनच कट करायचं आहे असंच जशाला तसं. आशा करते की तुम्हाला हे पेपर पॅटर्न कसे यूज करायचे हे लक्षात आलं असेल. आणि जरी काय अडचण असेल तरी पण तुम्ही मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता.